श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिना जो सध्या सुरू आहे यामध्ये कोणत्या 4 पूजा, कोणत्या देवतांच्या 4 पूजा ह्या अतिशय महत्त्वपूर्ण मानल्या जातात. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, आपल्याला संपत्ती ऐश्वर्य मिळावे तर यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा असा महिना आहे. ज्याप्रमाणे आपण श्रावण महिन्याला अतिशय पवित्र महिना मानतो आणि श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवांची जास्तीत जास्त पूजा उपासना करत असतो, त्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो माता लक्ष्मीला समर्पित आहे. ऐश्वर्य प्राप्तीसाठी आपण उपासना, पूजा, व्रत वैकल्य ही जास्तीत जास्त मार्गशीर्ष महिन्यामध्ये करत असतो. हिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राचे पृथ्वीभोवती होत असलेले भ्रमण लक्षात घेऊन ठरवलेले असतात आणि अशा चंद्राच्या भ्रमणापैकी जेव्हा एकूण 27 नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येते आणि तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो तो म्हणजे मार्गशीर्ष महिना. आता यावर्षी मार्गशीर्ष महिना हा 13 डिसेंबरला सुरू झालेला आहे आणि यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 ऐवजी 5 गुरुवार हे सुद्धा आलेले आहेत. आपल्याला माहीत आहे की मार्गशीर्ष गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत हे केले जाते. मार्गशीर्ष हा अतिशय पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये शुभकार्य केली जातात. या महिन्यात केलेले प्रत्येक कार्य हे शुभफळ देते. तुम्ही कोणतीही गोष्ट जर या महिन्यामध्ये केली तर त्याचे फळ हे आपल्याला 100% मिळते. तसेच पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने मनुष्याची सर्व दुःखे दूर होतात. या महिन्याच्या पूजेने संतती सुख सुद्धा मिळते. तसेच चंद्रातून अमृत तत्व सुद्धा प्राप्त होत असते. त्यामुळे आपल्याला या महिन्यामध्ये जास्तीत जास्त पूजा ही करायची असते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये रोज गीतेचे पठण करावे, दररोज 1 अध्याय वाचावा, भगवान श्रीकृष्णाची पूजा करून तुळशीची पाने त्यांना अर्पण करावीत. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा जप सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त करायचा आहे. या जपामुळे आपल्याला आपल्या भाग्याची साथ मिळते. मार्गशीर्ष महिना आहे तर तो भगवान श्रीकृष्णांना सुद्धा अतिशय प्रिय आहे. श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीतेमधील विभूती योग नावाच्या 10व्या अध्यायात साऱ्या श्रेष्ठ गोष्टी सांगताना मार्गशीर्ष महिन्याला सर्वोत्तम मास असे म्हटलेले आहे. तर आता आपण पाहणार आहोत की या महिन्यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या 4 पूजा आहेत की ज्या पूजांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यापैकी पहिली पूजा म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे की माता लक्ष्मीची पूजा. मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी आपण श्री महालक्ष्मी व्रत करत असतो, त्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी विधिवत लक्ष्मीची पूजा ही आपण करायची आहे. असे म्हणतात की या महिन्यामध्ये देवी लक्ष्मी ही पृथ्वीवरती येते आणि तिच्या भक्तांना संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद देते. माता लक्ष्मीला लाल रंगाची फुले अवश्य अर्पण करावीत. लाल रंगाची फुले ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे लाल रंगाची कमळाची फुले किंवा गुलाबाची फुले तुम्हाला माता लक्ष्मीला मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायची आहेत. परंतु मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरीच तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल तर या फोटोला तसेच मूर्तीला लाल रंगाची फुले अर्पण करायची आहेत. यामुळे आयुष्यामध्ये पैशाची कमतरता भासणार नाही. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायमचं वास्तव्य करेल. त्यासोबतच माता लक्ष्मीला तुम्ही खिरीचा नैवेद्य हा सुद्धा दाखवू शकता. रोज शक्य असेल तर रोज दाखवा, परंतु गुरुवारी, शुक्रवारी, मंगळवारी तर अशा ठराविक दिवशी तरी तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. मग तुम्ही तांदळाची खीर बनवा, शेवयाची बनवा किंवा रव्याची बनवा, परंतु खीर ही सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. यानंतर कोणत्या पूजेला महत्त्व आहे तर श्रीकृष्णांच्या पूजेला सुद्धा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अतिशय महत्त्व आहे. भगवान श्रीकृष्णांची केशव रूपाची पूजा केली जाते आणि यामुळे पुण्य प्राप्त होते. शास्त्रानुसार श्रीकृष्णांच्या केशव रूपाला प्रसन्न करण्यासाठी दुधामध्ये थोडेसे केसर घालून त्याचा अभिषेक करायचा आहे. त्यामुळे आपल्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात. तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला जमेल तेव्हा किंवा रोज श्रीकृष्णांची आपल्या देवघरामध्ये, प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्ण असतो तर या मूर्तीची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे, विधिवत अभिषेक करायचा आहे. तुम्ही दुधाने अभिषेक करा आणि त्यामध्ये थोडंसं केशर घाला. तसेच तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकता.
यामुळे आपल्या ज्या काही मनोकामना आहेत, ज्या काही इच्छा आहेत, तर त्या पूर्ण व्हायला नक्कीच मदत होईल. यानंतर आहे ते म्हणजे तुळशी पूजन. शास्त्रानुसार नियमितपणे तुळशीची पूजा केल्याने जीवनाचे फळ आपल्याला प्राप्त होत असते. तुळशीला जल अर्पण करून हळदी कुंकू व्हायचं आहे, अगरबत्ती लावायची आहे, संध्याकाळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. असे केल्याने माता लक्ष्मीसोबत आपल्याला भगवान श्रीहरींची कृपा ही प्राप्त होत असते. तुळशी मातेला जल अर्पण करताना तसेच तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय तर या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. तसेच दररोज तुम्हाला तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या 11 प्रदक्षिणा घालताना सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र जप आपल्याला करायचा आहे. यामुळे आपल्याला विष्णूंची सुद्धा कृपा मिळणार आहे, त्यांचा आशीर्वाद मिळणार आहे आणि त्यासोबतच माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद मिळणार आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशीची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात. संकटांचा आपल्याला सामना करावा लागत नाही. आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकटे आहेत, दुःखे आहेत, तर यातून आपल्याला सहजपणे मार्ग मिळत असतो. आपल्याला संकटांचा सामना हा करावा लागणार नाही. यानंतरची पूजा आहे ती म्हणजे शंखपूजा. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये शंखपूजेचे खास असे महत्त्व आहे. शंखाची पूजा केल्यास सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. शंखामध्ये पाणी किंवा गंगाजल भरून देवांच्या आरतीनंतर हे पाणी घरात शिंपडावे. यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते. तसेच या महिन्यामध्ये दक्षिणावर्ती शंखामध्ये दूध भरून या शंखाने आपल्याला विष्णूंना अभिषेक करायचा आहे. यामुळे धनाची आपल्याला प्राप्ती होते. तसेच शंखामध्ये तांदूळ भरून पिवळ्या कपड्यात गुंडाळून हा शंख जर आपण तिजोरीमध्ये ठेवला तरी सुद्धा आपल्याला ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या कमी होतात. विष्णू मंदिरामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर शंख दान करा. विष्णू मंदिरामध्ये शंखदान केल्याने आर्थिक अडचणीतून मुक्ती मिळते. तसेच देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दक्षिणावर्ती शंखामध्ये गंगाजल आणि केशर मिसळून आपल्याला देवी लक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. यामुळे आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते, आपल्याला ऐश्वर्य प्राप्ती होते, समृद्धी प्राप्त होते. तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये शंखपूजा जी आहे तर ती अत्यंत शुभ मानली जाते. घरामध्ये दक्षिण दिशेला शंख स्थापित केल्याने सुखसमृद्धीची कधीही आपल्याला उणीव भासत नाही, तर आपल्या घराची आर्थिक भरभराट होते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शुक्र दोष असेल आणि शुक्र दोषामुळे जर धन येत नसेल, आपल्याला माहीत आहे की शुक्र ग्रह जो आहे तर तो आपल्याला लक्झरियस लाईफ देत असतो. म्हणजे जे काही आपण ऐशोआरामाचं जीवन जगत असतो तर ते आपल्याला शुक्र ग्रह प्रदान करत असतो. परंतु जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह कमजोर असेल तर पांढरा शंख, तांदूळ, बत्ताशे हे पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून आपल्याला नदीमध्ये विसर्जित करायचं आहे. नक्कीच आपले जे दिवस आहेत तर ती पालटतील आणि आपल्याला लवकरच चांगले दिवस येतील. तर अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी मातेची पूजा, त्यासोबतच श्रीकृष्णांची पूजा. श्रीकृष्ण हे विष्णूंचे अवतार आहेत, त्यामुळे श्रीकृष्णांची पूजा. तसेच तुळशी पूजन, जी तुळस श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे, तर या तुळशीची पूजा आणि शंखपूजा, तर अशा या 4 पूजा आहेत की यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला जेवढे जमेल तेवढे आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे, श्रीकृष्णांची पूजा करायची आहे, आपल्याला तुळशीची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे. रोज तुम्हाला तेलाचा, तुपाचा दिवा तुळशी मातेजवळ लावायचा आहे आणि शंखपूजा ही सुद्धा आपल्याला आवर्जून करायची आहे. नक्कीच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये चांगले बदल हे पाहायला मिळतील.